नमस्ते सर्वांना. आणि पहिल्यांदा म्हणजे सर्वांचे धन्यवाद. इतके माझ्यासाठी देवाने सगळ्यांनी जे चांगले विचार केले होते ना, ते मला फळाला आले. बस सगळे म्हणायचे स्वामी समर्थ चांगलं करतील. 5 दिवसाच्या कॉमाच्या बाहेर निघले. ऑपरेशन झाले, कॉमात गेले होते, तर 5 दिवस कॉमातच होते. इतकं भयानक दुखणं म्हणजे माझ्या जीवनातलं पहिलंच संकट. 1 महिनाभर दवाखान्यात होते. 1 महिना, पूर्ण 1 महिना दवाखान्यात होते. बस ऑपरेशन मोठं होतं आणि 2 वॉलचं होतं. खूप भयानक परिस्थिती. असा पहिल्यांदा दिवस, माझ्या जीवनातला पहिल्यांदा दिवस. गॅरंटी नव्हती वाचन म्हणून, पण काहीतरी देवाची कृपा. बस इतकं संकट भयानक माझ्या जीवनातलं, म्हणजे वाचन म्हणून गॅरंटीच नव्हती माझीवाली. सगळ्यांनी धीर सोडून दिला होता. 5 दिवस कॉमामध्ये होते. सुदैव येईल म्हणून गॅरंटी नव्हती कोणाचीच. काहीतरी देवाची कृपा आहे, त्यामुळे सुदीत आले. खूप ताई दादांचे कमेंट होते मला की ताई तुम्ही कसे आहेत, ऑपरेशन कसं झालं. म्हणून दुपारी लाईव्ह घेतली आणि थोडासा व्हिडिओ बनावं म्हणलं सर्वांसाठी सांगायला. अत्यंत म्हणजे अत्यंत दिसले नसते मी. बस कशी तरी देवाच्या कृपेने वाचले. बस एवढं मोठं संकट माझ्या जीवनात पहिल्यांदाच. आणि दुःख नाही कोणाला नसावं, असावं पण एवढं नसावं. दुःख हे प्रत्येकाला असतंच, पण एवढं दुःख नसतं. खरंच सगळ्यांचे आशीर्वाद मला काम आले. आणि मी काही जे थोडंफार पुण्य केलेलं असेल ना, तेच काम आलं मला. नाही तर आज मी जिवंतच राहू शकलेच नसते. काहीतरी पूर्वजन्मीचे पुण्य आहे, स्वामी समर्थांचे पुण्य आहे. काहीतरी मला पुण्य काम आलं, नाहीतर माझी राहीन म्हणून गॅरंटीच नव्हती. लहान लहान लेकरं कधीच पाहू शकले नसते. काहीतरी नशिबानं साथ दिली मला. पाच मिनिटं जर सुदैव आले नसते ना, तर डॉक्टरने विषय टाकून दिलेला होता. काहीतरी सगळ्यांचे पुण्य आहे, काहीतरी थोडं थोडं पुण्य माझ्या कामाला आलं. बस अजून एवढं काही खास बरं वाटत नाही, पण मग आता थोडंफार खायला प्यायला लागले. कोणलाच होऊ शकले नसते. काहीतरी थोडंफार आशीर्वाद लागतात, तेव्हा कधीच कोणाचं वाईट चितवलं नाही. म्हणून काहीतरी माझ्या नशिबी चांगलं आलं. चला घेते निरोप. जास्त बोलायला लावलेलं नाही डॉक्टरने.